नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या निरंतर आय-एस ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. तुम्ही बघतच आहेत, की आज आपण राज्यसेवा 2025 साठी त्या ठिकाणी पी-वाय-क्यू लेक्चर सीरीज जी आहे, मास्टर लेक्चर सीरीज जी आहे, ती आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहेत. तो काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन इनिशियली लेव्हलला मी तुम्हाला देतो आणि लगेच आपण आपल्या लेक्चर सीरीजला या ठिकाणी सुरू करूया. अ, तुम्हाला मित्रांनो माहिती आहे का, की पी-वाय-क्यूला यशाचा साथीदार असं का म्हणतात? आणि जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत, हे माझं वाक्य नाही आहे. जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेत, त्या विद्यार्थ्याच्या तोंडून ऐकलेलं हे काय वाक्य आहे. तर हो, तुम्ही बिलकुल सही ऐकलंय. खरंच हा पी-वाय-क्यू जो आहे आपल्या यशाचा साथीदारच आहे. का यशाचा साथीदार आहे? त्याचं कारण असं आहे, की एक विद्यार्थी आहे, तो फक्त खूप स्टँडर्ड लेव्हलची बुक वापरून त्याने अभ्यास केलेला आहे, पण पी-वाय-क्यूज पाहिलेले नाही आहेत. तर ॲब्सोल्युटली त्याचा रिझल्ट जो आहे, हा मात्र येणार नाही आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्टिमम लेव्हलचा अभ्यास केलेला आहे, परंतु पी-वाय-क्यूज जे आहेत, हे खूप छान पद्धतीने त्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत किंवा एनालिसिस केलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये त्या विद्यार्थ्याचा काय होणार आहे, रिझल्ट्स नक्की येणार आहे. तो अलीकडच्या काळामध्ये हा एक खूप मोठा एक ट्रेंड तयार झालेला आहे, की स्पर्धा परीक्षेमध्ये की पी-वाय-क्यू एनालिसिस म्हणजे केलेलं आहे का? बराच विद्यार्थी आपल्याला पाहायला भेटतात, की बाबा आम्ही पी-वाय-क्यू एनालिसिस केलेलं आहे, परंतु सक्सेस येत नाही और सक्सेस व्हॉटएव्हर जे काही प्रश्न आहेत ते. एक्झॅक्टली पी-वाय-क्यू एनालिसिस काय असतं ते तुम्हाला ह्या माझ्या मास्टर पी-वाय-क्यू लेक्चर सीरीजमध्ये पाहायला भेटणारच आहे. चला, टाईम न घालवता आपण या ठिकाणी सुरू करूया. बघा, आजची आपली जी लेक्चर सीरीज असणार आहे, ती कशी असणार आहे? इनिशियली लेव्हलला इथे प्रत्येक लेक्चरला तुम्ही इथे बघायचं आहे. हे 2020 चं काय आहे? पी-वाय-क्यूज आहे. आपण तुमच्या फायद्यासाठी किंवा तुम्हाला सोपं व्हावं याच्यासाठी एका विषयावर साधारणतः 15 प्रश्न असतात. ओके. सो हे जे 15 प्रश्न आहेत, हे 15 एकत्रित जर घेतले, तर तो व्हिडिओ खूप मोठा लाँग होतो. त्यानंतर पुन्हा मुलांना पण रिटेन्शन होत नाही किंवा त्यांना थोडंसं बोर वाटतं. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, एकदम क्रिस्पीमध्ये आपण एका व्हिडिओमध्ये किंवा एका लेक्चरमध्ये आपण फक्त 5च काय करतो आहे, पी-वाय-क्यूज घेतोय आणि ते 5 पी-वाय-क्यू एवढ्या इफेक्टिव्ह लेव्हलला घेतोय, की मी तुम्हाला खात्रीने सांगतो, की येणारी राज्यसेवा जी आहे 2025 ची, याच्यामध्ये तुम्हाला या संकल्पनेचा गॅरंटेड फायदा होणार आहे. म्हणजे 100%च होणार आहे. म्हणून आपली पी-वाय-क्यू सीरीज जी आहे थोडीशी वेगळी आहे. तो 5 सेकंद 5 ते 7 सेकंद मी तुम्हाला या ठिकाणी क्वेशन रीड करायला देईल. त्यानंतर त्या क्वेशनचं मी तुम्हाला ॲन्सर सांगेल. ॲन्सर सांगितल्यानंतर आपण जो मेन कंटेंट आहे, चॅप्टर बिल्डिंग जो आहे, आपल्याला तिकडे जायचं आहे. मी प्रत्येक क्वेशन कुठून आला, कोणत्या विषयामधून आलेला आहे, ते सांगेल आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक क्वेशन शेवटपर्यंत बघायचा आहे. तर कारण असं आहे, की मी 2 पद्धतीने या ठिकाणी क्वेशन सॉल्व्ह करून दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला. येस. तर पहिली मेथड ही असणार आहे ती म्हणजे, की आपण पहिल्यांदा नॉलेजच्या बेसवर काय करणार आहे, तो क्वेशन सॉल्व्ह करणार आहे. मुद्दा क्लिअर झाला? आणि सेकंड जरी नॉलेजच्या बेसवर आपल्याला सॉल्व्ह झाला, तरी सुद्धा आपल्याला हॅक्स जे आहेत, ट्रिक जे आहेत, शॉर्टकट जे आहेत, हे सुद्धा त्या ठिकाणी शिकून घ्यायचे आहेत. दोन्ही गोष्टी कामाला येतात आपल्याला. म्हणून आपल्या या पी-वाय-क्यू मास्टर लेक्चर सीरीजचा युनिकनेस जर काही असेल, तर तो म्हणजे काय आहे, की नॉलेजच्या बेसवर आणि हॅकच्या बेसवर. मी तुम्हाला हॅक्स सुद्धा सांगेल. हॅक्स सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. 10 ते 12 प्रश्न तुमचे असेच वाढतात. मुलं याच्याकडे काय करतात, दुर्लक्ष करतात. सो आय होप की एकंदरीतच ज्या इन्स्ट्रक्शन मला तुम्हाला ह्या लेक्चर सीरीजच्या संदर्भात द्यायच्या होत्या, त्या मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या होत्या. सो लेट गेट स्टार्ट. आपण सुरू करूया. 2020 पासून ते 2024 पर्यंत आत्ताच्या या सेशनमध्ये 2020 च्या जिओग्राफीचे पी-वाय-क्यू जे आहेत, आपण 5 पी-वाय-क्यू या ठिकाणी घेणार आहेत. सो चला आपण स्टार्ट करूया. धिस इज मी अँड धिस इज माय बायो. नाऊ प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला एक मोटिव्हेशनल कोट्स असणारच आहे. हा मोटिव्हेशनल कोट आजच्या लेक्चरचा आहे बघा. पॅशन, डिसिप्लिन एंड द फोकस. लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. पॅशन, डिसिप्लिन एंड फोकस एंड द हार्ड वर्क आर इन्ग्रेडियंट्स ऑफ सक्सेस. त्यांनी हे सांगितलेलं आहे, की बाबा पॅशन, डिसिप्लिन, फोकस आणि हार्ड वर्क हे महत्वाचे काय आहेत, घटक आहेत तुमच्या सक्सेस मधले. क्लिअर झाला? तुम्ही आता हा कोट सोडून द्या, बट तुम्ही जनरली रिअलिस्टिक लाईफमध्ये सुद्धा बघा, एखादी गोष्ट फोकस असल्याशिवाय होते का? नाही. म्हणून आता पी-वाय-क्यूच्या लेक्चर सीरीजवर तुम्ही फोकस करा. क्लिअर झालं? चलो. आता आपण अशा पद्धतीने पहिला क्वेशन बघा. हा क्वेशन आलेला आहे 2020 च्या जिओग्राफीला. तर हा क्वेशन बघा पहिला काय सांगतोय. क्वेशनचा कॅटेगरी जर तुम्ही पाहिली, तर हा समजून येतोय. शेवटपर्यंत सगळ्यांनी बघायचं आहे. लक्षात ठेवा. क्वेशनची जर कॅटेगरी पाहिली, तर आपल्याला क्वेशनची कॅटेगरी समजून येते, की हा काय आहे? तर जोड्या द्या म्हणून काय आहे? हा क्वेशन आहे. मुद्दा क्लिअर झाला? जोड्याच्या प्रकारामध्ये आलेला आहे. नाऊ
मग आता विषय कोणता आहे? विषय कोणता आहे? चला कमेंट करून सांगा फटाफट. हा विषय आहे जगाचा जागतिक भूगोल किंवा आपण त्याला वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी म्हणतो. आता ह्या फिजिकल जिओग्राफी पैकी हा कोणता कशावर आलेला प्रश्न आहे तर मित्रांनो, हा या ठिकाणी नद्यावर, ओके. नद्यावर आलेला प्रश्न आहे. नद्या आणि नदीच्या काठावर असणारी काही महत्त्वाची शहरं त्याच्यावर आलेला काही हा प्रश्न आहे. म्हणजेच काय फिजिकल जिओग्राफीचा क्वेशन आहे. चला, आता एका साइडला बघा, इथे त्यांनी सांगितलंय पॅरिस, जिनेव्हा, बॉन आणि क्यू हे काही महत्त्वाचे प्रसिद्ध शहरं आहेत. इकडे त्यांनी सांगितलंय नद्या कोणत्या आहेत बघा, राईन आहे, रोन आहे, निपर आहे आणि सीन नदी आहे. सो तसा जर विचार केला, तर हा लॉजिकच्या आधाराने सुद्धा आपल्याला क्वेशन सॉल्व्ह करता येतो. बट आपण दोन्ही सुद्धा बघणार आहेत. तर तुम्ही मी साइडला सरकतो. तुम्ही जरा क्वेशन सॉल्व्ह करून दाखवा बरं जरा. चला 5 सेकंद देतो मी तुम्हाला. येस. ह्या साइडला होतो. सॉल्व्ह करा 5 सेकंदमध्ये हा क्वेशन. येस. क्लिअर झाला? सो चला बघा. आता इथे आपल्याला सगळ्यांना हा आपल्या अभ्यासाचा तर भाग असणं अपेक्षित आहेच. चला मी तुम्हाला याचं पहिलं ॲन्सर सांगतो. मग आपण जाऊया बघा. पॅरिस जी आहे, हे राईन नदीवर नाहीये, रोनवर नाहीये, निपरवर नाही, तर पॅरिस हे बसलेलं आहे या ठिकाणी सीन नदीवर. ओके. तो आता पॅरिस हे जर सीन नदीवर बसलेलं असेल, तर मग एला 4 आहे. तर एला 4 ऑप्शन कुठे-कुठे येतं? म्हणून 3 पर्याय क्रमांक गेला. असंच करायचं. मी तुम्हाला जसं सांगतोय ना, असं कट करून टाकायचं म्हणजे कन्फ्युजन दूर होतं. आणि 4 पर्याय सुद्धा त्या ठिकाणी गेला. तर ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 याच्यापैकी आन्सर असायला पाहिजे आहे. क्लिअर झाला? आता 3 वर समजलेलं आपल्याला. आता क्यू जी आहे, क्यू ही राजधानी आहे कोणाची? युक्रेनची. युक्रेन जो आहे सध्या रशिया आणि युक्रेनची लढाई चालू आहे. युक्रेनची राजधानी आहे. तर युक्रेन कुठे आहे? तर याच्यापैकी रोन, राईन याच्यावर युक्रेन नाही आहे. आता माझ्याकडे नॉलेज आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. तो युक्रेनची ही जी कीव राजधानी आहे ती आहे निपर नदीवर. ओके. म्हणजेच डी ला काय लागलं पाहिजे? या ठिकाणी 3 असायला पाहिजे. तर 1 आणि 2 पैकी आन्सर क्रमांक आपला काय आहे? 1 आहे. हा 2 नाही आहे. आता बीला काय आहे? जिनेव्हा 2 आहे. जिनेव्हा रोनवर आहे. तर 1 सी जो आहे, ती म्हणजेच कोण? तर बॉन हा राईनवर आहे. सो आपल्याला एक समजून आलं, की आपला ॲन्सर जो आहे, हा ॲन्सर समजलेला आहे. मुद्दा क्लिअर झाला? आता इथे आपण नॉलेजच्या आधारावर याला काढलेलं आहे. पण जर समजा नॉलेजच्या आधारावर नसतं, समजा माहीत नसतं, तर एवढं तर आपल्याला आपण जिओग्राफी वाचतो. आपल्याला एवढं ह्या 2 गोष्टी तर काय होतात माहिती असतातच किंवा असायलाच पाहिजेत. किंवा पॅरिस आणि सीनवर आहे. तिथे जरी आलात तरी तुम्ही 50-50 वर काय करू शकता? त्या ठिकाणी हा निर्णय घेऊ शकता. नाव आता आपण आपल्या कन्सेप्टकडे जाऊया. आता गरजेचं नाही मित्रांनो, ठीक आहे आपल्याला आन्सर भेटलेला आहे. गरजेचं नाही की पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असंच म्हणजे याच्यावरच क्वेशन येईल. पण मग ही कन्सेप्ट जी आहे, ही कन्सेप्ट मात्र आपण क्लिअर करणं गरजेचं आहे. मग कन्सेप्ट काय आहे? जगातील प्रमुख नद्या आणि नद्यांच्या काठावर बसणारी शहरे जी आहेत, हे मात्र आपल्याला काय आहे? आपला अभ्यासाचा भाग आहे आणि तो आपण करणं अपेक्षित आहे. आता आपण कंटेंटकडे जाऊया. कंटेंट आपल्याला या ठिकाणी काय सांगतोय बघा. तुमच्यासाठी मेहनत तर खूप, खूप जास्त केलेली आहे. इथे बघा. आता हा ऑप्शन जो आहे, हा ऑप्शन मी या ठिकाणी काय केलेला आहे? डिकोड केलेला आहे. पॅरिस कुठे आहे तर या ठिकाणी सीन नदीवर आहे. जिनेव्हा जी आहे तर या ठिकाणी रोन नदीवर आहे. बॉन कुठे आहे तर राईन नदीवर आहे. आणि युक्रेनची राजधानी जी कीव आहे, ही काय आहे? या ठिकाणी निपर नदीवर आहे. तर हे तर आपल्याला समजून आलं, नो इश्यू. आता हा आपला नॉलेजचा भाग होता. मुद्दा क्लिअर झाला? आता इथे बघा काही ट्रिक्स आणि हॅकच्या बेसवर जर समजा आपण घ्यायचं म्हटलं, तर इथे मी तुम्हाला एक काय आहे? एक निमोनिक्स दिलेला आहे, की पॅरिस लव्ह सीन, जिनेव्हा लव्ह रोड, बॉन लव्ह राईन अँड द क्यू ऑन आणि निपर आहे. ओके. तो निपर ह्या म्हणजे हे एक तुम्हाला मी निमोनिक्स दिलेला आहे. नाऊ आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एलिमिनेशन मेथडने आपल्याला जाता येतंय का? तर येस. आपल्या सगळ्यांना साधारणतः अभ्यासाचा भाग असावाच लागतो कारण इथे क्वेशन येतातच येतात. पॅरिस या ठिकाणी कुठे आहे तर सीनवर आहे हे वेल नोन फॅक्ट ठरतो आहे. सो अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला या ठिकाणी जाता येतं. नाऊ एक्स्ट्रा नोट्स काय आहेत आपल्या? लंडन कुठे आहे? तर थेम्स नदीवर आहे. लंडन सगळ्यांना माहिती आहे. क्लिअर झाला मुद्दा? त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर रोम कुठे आहे? तर टिम्बर नदीवर आहे. त्यानंतर पुन्हा इथे जर पाहिलं तर व्हिएन्ना, व्हिएन्ना कुठे आहे? तर हा व्हिएन्ना और बुडापेस्ट हे काय आहे? डॅन्यूब नदीवर आहे. डॅन्यूब नदी. ओके. आणि बर्लिन कुठे आहे? तर स्प्रे रिव्हरवर आहे. तर हे काय आहे? ॲडिशनली समजा इन फ्युचरमध्ये पुढच्या लेक्चर काय म्हणतो आपण पुढच्या एक्झाममध्ये जरी समजा
क्वेश्चन आले तरीही ते क्वेश्चन आपल्याकडनं चुकू नये. अजून पुढे मी तुम्हाला तुमच्यासाठी काय आहे, एक डिटेल्स नोट्स या ठिकाणी आणलेली आहे. आता ह्या युरोपमधल्या काही मित्रांनो नद्या आहेत, की ज्या नद्या आपल्याला माहीत असणं काय आहे गरजेचं आहे. प्रिलिम्स और मेन्स याच्यासाठी ह्या नद्यांचं आपल्याकडे कंटेंट असणं गरजेचं आहेच. क्लिअर झाला मुद्दा? या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर बघा नोट्स किती छान आहेत. पॅरिस फ्रान्सची राजधानी आहे. तर कुठे आहे तर या ठिकाणी सीन नदीवर आहे. फ्रान्सची प्रमुख नदी आहे, पॅरिसमधून वाहते व ही नदी वाहतुकीसाठी आणि पर्यटनासाठी खूप काय आहे, प्रसिद्ध आहे किंवा महत्त्वाची आहे. क्लिअर झाला मुद्दा? चला बघा कशा नोट्स आहेत. लंडन. लंडन कुठे? इंग्लंड आणि यूकेची काय आहे त्या ठिकाणी राजधानी आहे. लंडन कुठे आहे तर थेम्स रिव्हरवर आहे. आणि काय आहे यूके युनायटेड किंगडम मधील सर्वात महत्त्वाची नदी ऐतिहासिक आणि आर्थिकदृष्ट्या दोन्ही दृष्ट्या काय आहे ही जी नदी आहे, ही त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. रोम, इटलीची राजधानी टिंबर नदीवर आहे, जी की इटलीतील तिसरी महत्त्वाची काय आहे, नदी आहे. त्यानंतर व्हिएन्ना, ऑस्ट्रियाची राजधानी आहे. ती आहे डॅन्यूब रिव्हरवर आहे. मी तुम्हाला थोड्या वेळात मॅप पण दाखवणार आहे. युरोपातील दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे डॅन्यूब. त्यानंतर बुडापेस्ट ओके, हे मधून-मधून मूव्हीमध्ये किंवा ते असतात ना, खुफिया एजन्सीच्या सीरीज असतात ना, वेब सीरीज त्याच्यामध्ये बुडापेस्ट खूप वेळ झालेला असतो. बुडापेस्ट जो आहे तो अगेन पुन्हा डॅनबोरच आहे. बर्लिन जी आहे मित्रांनो ती स्पेर नदीवर आहे. त्यानंतर जिनेवा रोन नदीवर आहे. बॉन राईनवर आहे आणि क्यू जी आहे टिपर नदीवर आहे. अशा पद्धतीने दिस इज द मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट रिव्हर्स इन द युरोप कॉन्टिनेंट्स. ओके. त्या युरोप खंडातील असणाऱ्या काही अतिशय महत्त्वाच्या नद्या आहेत. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्टिकोनातून, सांस्कृतिक दृष्टिकोनातून या नद्यांना अनन्यसाधारण काय आहे महत्त्व आहे कुठे? तर युरोप खंडामध्ये. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या काही महत्त्वाचा आपला ॲडिशनल अभ्यासाचा अप्रोच आता इथे जर तुम्ही पाहिलं, तर हे युरोप खंडातील काही महत्त्वाच्या नद्या आणि महत्त्वाच्या नद्याचा काय आहे हा मॅप आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर इकडे ऑब्व्हियसली इकडे युक्रेन आहे, तर युक्रेनची जी काही डिपर आहे तिकडे असायला पाहिजे आहे. इथे जर तुम्ही पाहिलं, तर ही बघा, ही डॅन्यूब जी आहे, हे डॅन्यूब एवढ्या देशांना काय करते, क्रॉस करते डॅन्यूब. त्यानंतर इथे जर तुम्ही पाहिलं, तर ही काय आहे, राईन आहे. त्यानंतर इकडे सोन आहे. त्यानंतर इकडे पुन्हा ही काय करते, राईन अशी काय करते, या ठिकाणी फ्लो डाउन होते. त्यानंतर इकडे जर तुम्ही पाहिलं, तर हे बघा इकडे पॅरिस, इकडे काय आहे, इथे हे बघा पॅरिस या ठिकाणी सीन रिव्हरवर आहे. अ, तर अशा पद्धतीने काय आहे, मॅपच्या थ्रू जर तुम्ही गेलात, तर अजून आपला अभ्यास काय होतो, या ठिकाणी अतिशय डिटेल्समध्ये आपल्याला होताना पाहायला भेटतो. सो पहिला क्वेशन या ठिकाणी संपतोय. सो पहिल्या क्वेशनचं उत्तर जे होतं, हा पर्याय क्रमांक 1 होता आणि आपण या प्रश्नाला दोन्ही अप्रोचने डील केलेला आहे. पहिला अप्रोच जो आहे, तो अभ्यासाच्या बेसवर पाहिला आणि दुसरा जो अप्रोच जो होता, हा हॅकच्या बेसवर पाहिला. एक त्यातलं आपल्याला माहीत होतं. त्यालाच आपण पकडून काय केलेलं आहे, अदर अँसर्स काढलेले आहे. नाऊ आता तुम्हाला समजलं असेल, की का पी-वाय-क्यूला यशाचा भागीदार किंवा पी-वाय-क्यूला यशाचा साथीदार का म्हणतात? हे याचंच कारण आहे. हे फक्त ॲन्सर देणे म्हणजे पी-वाय-क्यू करणे नव्हे आहे. क्लिअर झाला? चला नेक्स्ट क्वेशनकडे आपण या ठिकाणी जाऊया. नाऊ हिअर इज द सेकंड वन क्वेशन बघा. क्वेशन बघा मी तुम्हाला वाचून दाखवतो. आता मल्टिपल स्टेटमेंट आणि विधानावरील आहेत. म्हणजे काय आहे? विविध विधानावरील येणारा प्रश्न आहे तो. क्लिअर झाला मुद्दा? इथे जर पाहिलं तर भारतातील प्रमुख जे खडक आहेत मित्रांनो, हे खडक आणि खडकांच्या प्रणालीवर आलेला काय आहे हा प्रश्न आहे. प्रश्नातले काही महत्त्वाचे विधान बघा काय आहेत. खडक कडप्पा खडक प्रणाली. आता अजून एक नियम सांगतो मी तुम्हाला. मगाच सांगायचा विसरलो. तो नियम असा आहे मित्रांनो, की प्रश्न वाचत असताना प्रश्न काळजीपूर्वक वाचणं खूप महत्त्वाचं आहे. बरं लक्षात ठेवा. आणि प्रश्नामध्ये असणारे जे कीवर्ड्स आहेत, कित्येक वेळा आपल्याला कीवर्ड्सनुसार ॲन्सर त्या ठिकाणी काढता येतं. म्हणून प्रश्नाचं रीडिंग जी आहे, हे रीडिंग मात्र आपल्याकडनं प्रॉपर होणं गरजेचं आहे. चला आता मी तुम्हाला सांगेन ट्रॅप कुठे-कुठे आहेत. कडप्पा खडक श्रेणी ही पेनगंगा आणि गोदावरी नदी खोऱ्यात आहे. पहिला स्टेटमेंट तुम्ही पण बघा. धारवाड खडक श्रेणीमध्ये लोह खनिज मॅंगनीज सापडते. गोंडवाना खडक श्रेणी दगडी कोळसा मुबलक प्रमाणामध्ये आढळतो. 3 स्टेटमेंट आहेत. प्रश्न आहे भारतीय भारतीय खडक प्रणालीचा समजतंय? भारतीय खडक प्रणालीचा प्रश्न आलेला आहे. विधान बघा. फक्त 1 बरोबर, 2 बरोबर, बी, सी आणि किंवा ए, बी, सी 3 बरोबर असं दिलेलं आहे. तो आपल्याला एक गोष्ट समजून आता इथे तुम्हाला मी क्वेशन डील करायची पण हे सांगतो पद्धत काय आहे. इथे एक ऑप्शन जर तुम्ही पाहिला तर सगळा आपल्याला क्वेशन सॉल्व्ह करता येतो. इथे सी जर तुम्ही बघितला, इथे पण सी आहे, इथे पण सी आहे. सी बघा बरं यातला गोंडवाना खडक श्रेणीमध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणामध्ये आढळतो.
आता मित्रांनो, आपण महाराष्ट्राचा जिओग्राफी वाचतो, आपण भारताचा भूगोल वाचतो, आपण गोंडवाना हे सगळ्यांनी वाचलेलं आहे. अर्थातच गोंडवाना या एरियामध्ये दगडी कोळशांचा साठा जो आहे, हा मोठ्या प्रमाणामध्ये आढळतोच आढळतो. का आढळतो? कारण गोंडवाना जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली होती, पृथ्वीची निर्मिती होत असताना दक्षिणेकडे 2 खंड होते ना, पॅन्जिया आणि लॉरेन्सिया. सो दक्षिणेकडचा जो आहे, हा गोंडवाना होता. उत्तरेकडचा लॉरेन्सिया व पॅन्जिया असा लॉरेन्सिया असा खंड होता. तो दक्षिणेकडे काय आहे, तर तोच आपल्या भारताचा काय आहे, प्लॅटूचा एरिया आहे आणि हा प्लॅटूचा एरिया म्हणजेच काय आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फॉसिल फ्युएल्स त्या ठिकाणी आढळतात. क्लिअर झाला मुद्दा? तो सी हा करेक्ट आहे. जर तुम्हाला ही जर करेक्ट आहे असं जर समजलं असेल, तर पर्याय क्रमांक 2 जातो. कारण या ठिकाणी काय आहे, गोदावरी आणि पेनगंगा हा सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 सुद्धा जातो कारण त्याच्यामध्ये सी नाही आहे. आता राहिला काय आहे, बी आणि सी म्हणजेच पर्याय क्रमांक 3रा आणि 4था. आता तुम्हाला फक्त एकावर फोकस करायचा. तो म्हणजे काय? ए वर आहे. तो ऑलरेडी आपण काय पाहिलेलं आहे? ए सही आहे. याचाच अर्थ जर मग इथे सी आहे आणि ए पण सही आहे, तर पर्याय क्रमांक 4था जो आहे, हा तुमचा काय आहे या ठिकाणी आन्सर आहे. तर नॉलेजच्या बेसवर प्लस फॅक्टच्या बेसवर सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, की इथे खेळायचं. पहिलं ऑप्शन्स बघायचं, की कोण आहे किंवा कोण नाहीये. हे जर आपल्याला या ठिकाणी जमलं, तर मग आपलं ॲक्युरसी जी आहे ती वाढते आणि आपला टाईम सुद्धा त्या ठिकाणी काय होतो, सेव्ह होतो. चला आता आपण पुढे बघूया. क्लिअर झाला हा प्रश्न? सो याचा आन्सर नंबर काय आहे? तर 4 आहे. नाऊ धिस इज द मोस्ट इम्पोर्टंट स्लाइड. आता याच्यामध्ये भारत आणि भारताचं जी महत्त्वाची जी खडक प्रणाली आणि तिची काही रचना आहे, ती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. ही पी जी आहे, ही पी तुम्हाला Telegram चॅनलला त्या ठिकाणी भेटणार आहे. तो सर्व इथून पुढच्या सर्व पी जी आहेत आपल्या Telegram चॅनलला मी उपलब्ध करून देईल. त्यामुळे Telegram चॅनल सगळ्यांनी जॉइन करावे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय आहे, सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत. चला, आता इथे जर तुम्ही पाहिलं, तर खडक प्रणाली जी आहे, धारवाड, हडप्पा आणि गोंडवाना. सो याची एक उपरांग कोणती बघा. पैनगंगा श्रेणी आहे. तर येस, पैनगंगा आणि गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आहे. त्याचे वैशिष्ट्य काय आहेत पैनगंगा सिरीजचे? तर ही रूपांतरित म्हणजेच काय स्तरित खडकापासून बनलेली आहे. म्हणजे कसं हे असं एकावर एक, एकावर असं काहीतरी थर असला याच्यापासून बनलेले आहे. कार्डझाईट आणि सैल आणि चुनखड इत्यादी याच्यामध्ये काय करतात खनिजे आढळतात. तर मग या पैनगंगा श्रेणीचं स्थान कुठे आहे मित्रांनो? तर इथे जर तुम्ही पाहिलं तर आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या 2 राज्यामध्ये काय आहे, ही मोठ्या प्रमाणात पसरल्याची पाहायला भेटते. कोणत्या-कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे? तर इथे पैनगंगा, वर्धा आणि काय आहे? इथे गोदावरी, गोदावरी. ओके. या 3 नद्याच्या खोऱ्यामध्ये ही खडक रांग पसरलेली आहे. त्यानंतर दुसरी याची एक महत्त्वाची श्रेणी आहे ती म्हणजे काय? कलाडगी. कलाडगी श्रेणी जी आहे ती कशासाठी फेमस आहे? तर डोलामाईट, चुनखडी आणि वाळवंटी. वाळवंटी म्हणजे काय आहे? तर हा एक वाळूचा प्रकार आहे. ओके. कुठे आहे? तर कलागडी नावावरूनच आपल्याला समजून येतं ही काय आहे? कर्नाटकामध्ये आहे. कोणत्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये आहे मित्रांनो? तर या ठिकाणी कृष्णा नदी, तुंगभद्रा नदी आणि तुंगभद्रा नदी या 2 नद्यांच्या काय आहे? खोऱ्यामध्ये ती काय आहे? एक्सटेंडेड झालेली आहे. आता बघा, धारवाड ही आहे कडप्पा श्रेणी. आता ही धारवाड श्रेणी जी आहे, ही पण महत्त्वाची. धारवाड कुठे आहे? तर कर्नाटकमध्ये आहे. तर धारवाड श्रेणीमध्ये एक महत्त्वाची असणारी चॅम्पियन जी आहे, चॅम्पियन श्रेणी आहे. ही काय रूपांतरित खडकांपासून तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये काय-काय आहे? तर या ठिकाणी लोह, मॅंगनीज आणि तांबे. आता आपल्या प्रश्नामध्ये हे 2 गोष्टी आलेल्या आहेत. लोह, मॅंगनीज आणि तांबे हे जे खनिजे आहेत, हे खनिजे काय आहेत? या धारवाड श्रेणीमध्ये काय आहेत? मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. कुठे-कुठे आहे? तर कर्नाटकामध्ये कोलार, ॲक्चुअली कोलार फील्ड जी आहे, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली आहे. जिल्हा कोणता आहे? तर रायपूर. रायचूर जो जिल्हा आहे, हा कुठला आहे? तर रायपूर हा तिकडचा आहे, झारखंडचा. इथे कोण आहे? तर आपला रायचूर आहे. हे लक्षात ठेवा. कुठे आहे? तर कृष्णा, तुंगभद्रा आणि पेज नदी याच्या खोऱ्यामध्ये पसरलेली आहे. चिल्पी जर तुम्ही पाहिलं, तर मेटामॉर्फिक म्हणजेच काय? पुन्हा अगेन चिल्पी ही श्रेणी रूपांतरित खडकापासून बनलेली आहे. या चिल्पीमध्ये काय आहे? तर तांबे. तांबे काय आहेत? कॉपर मोठ्या प्रमाणामध्ये सापडतो. कुठे आहे? तर मध्य प्रदेशामध्ये बालाघाट, छिंदवाडा आणि जबलपूर या जिल्ह्यामध्ये चिल्पी नावाची काय आहे? श्रेणी या ठिकाणी बसलेली आहे किंवा आपल्याला सापडते. कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहे? तापी आणि शोण या 2 नद्यांच्या खोऱ्यामध्ये चिल्पी ही काय आहे? धारवाड श्रेणीची उपश्रेणी त्या ठिकाणी पसरलेली आहे. रायलो जी आहे, ही रायलो कुठे आहे? अगेन पुन्हा रूपांतरित आणि मेटामॉर्फिक असं रूपांतरित खडकापासून पुन्हा आणि रूपांतरित दोन्ही सुद्धा पासून बनलेली आहे. दिल्ली, राजस्थान आणि अलवार. ओके, राजस्थानचा अलवार. दिल्ली आणि राजस्थान या 2 ठिकाणी काय आहे? तिचा विस्तार झालेला आहे. गंगा, यमुना नदीच्या काय आहे? खोऱ्यामध्ये या ठिकाणी तिचा विस्तार झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. गोंडवाना, गोंडवाना त्यानंतर
आयर्न ओर श्रेणी किंवा लोह खनिज श्रेणी कुठे आहे तर हेमॅटाइट, मॅग्नाइट हे प्रमुख आहे लोह खनिजाचा साठा आहे. झारखंड, ओडिसा, मध्य प्रदेश याच्यामध्ये आहे. सोन, दामोदर आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या खोऱ्यामध्ये ही श्रेणी पसरलेली आहे. आणि लास्टला कोण आहे तर गोंडवाना. कार्बोनिफेरस श्रेणी सुद्धा ही एक गोंडवानाची काय आहे मित्रांनो, त्या ठिकाणी एक महत्वाची उपश्रेणी आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दगडी कोळसा, लोह खनिज, तांबे आणि युरेनियम याच्यासाठी ही गोंडवाना श्रेणी जी आहे ही अतिशय काय आहे प्रसिद्ध आहे. पण त्याच्यापैकी सर्वात जास्त जी आहे तर या ठिकाणी दगडी कोळसा उपलब्ध आहे. कुठे आहे तर छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओडिसा. आणि कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहे तर दामोदर महानदी आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये ही पसरलेली आहे. आता हा जो टेबल आहे किंवा ही जी स्लाइड आहे मित्रांनो, ही स्लाइड तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. कारण का पुढे जेव्हा मी प्रश्न एक्झामिनर जेव्हा मी विचारेल तर प्रश्न गॅरंटी देऊन सांगतो, याच्या बाहेरचा प्रश्न जाणार नाही आहे. त्यामुळं लेक्चर बार-बार बघायचं आहे, नोट्स बार-बार रेफर करायची आहे, म्हणजे त्याच्यावरचा क्वेश्चन तुमचा काय होणार नाही, मिस होणार नाही. तर अशा पद्धतीने इंडियन रॉक सिस्टम जी आहे ती आपण बघितलेली आहे. आता मेन बघा इंडियन रॉक सिस्टम कुठे-कुठे आणि कुठे कशी पसरलेली आहे. तर भारताची खडक प्रणाली जी आहे, तर सर्वात महत्त्वाचं काय आहे तर या ठिकाणी आर्कियन खडक प्रणाली आहे. त्यानंतर नंबर 2 जो आहे हा पुराणा खडक प्रकार आहे. त्यानंतर द्रविडियन आहे आणि लास्टला काय आहे आर्यन खडक प्रणाली आहे. नाऊ आता हे जे आर्कियन जे आहे ना, या आर्कियनचे 2 प्रकार आहेत. एक आर्कियन जेनेसिस आहे आणि दुसरा जो आहे धारवाड खडक खडक प्रणाली आहे. म्हणजे जेनेसिस याचा अर्थ असा असतो की खूप स्ट्रॉंग खडक आहे आणि तो पुराणा खडक आहे. अगेन पुन्हा पुराणा खडकांची पुन्हा 2 श्रेण्या पडतात. एक म्हणजे काय आहे कडप्पा आणि दुसरं म्हणजे काय आहे या ठिकाणी विंध्यन खडक प्रणाली आहे. त्यानंतर पुन्हा द्रविडियनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कनिफेरस रॉक आहे. ओके. जो कनिफेरस रॉक कुठे-कुठे आहे तर युरोपियन अँड द नॉर्थ अमेरिकन कोलफील्ड या कनिफेरस युगामध्ये काय झालं तयार झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतो. आणि अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा आर्यन खडक प्रणाली जी आहे तर आर्यन खडक प्रणालीची उपरांगा कोणत्या तर गोंडवाना ज्याच्यावर आता प्रश्न आलेला आहे. गोंडवाना खडक प्रणाली आहे. त्यानंतर पुन्हा काय आहे हिस्सार खडक प्रणाली आहे, डेक्कन ट्रॅप खडक प्रणाली आहे आणि लास्टला कोण आहे तर टर्शरी तृतीय खडक प्रणाली आहे मित्रांनो. तो हा तृतीय म्हणलं की अलीकडच्या काळातील रिसेंटचा अलीकडच्या काळातील आहे आणि सर्वात जुना कोणता आहे तर हा या ठिकाणी आर्कियन खडक प्रणाली आहे. तुमच्या माहितीस्तव मी तुम्हाला या ठिकाणी मॅपमध्ये सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. तर तुम्ही ते नोट्स भेटल्यानंतर एकदा बघून घ्या. सो अशा पद्धतीने आपला खडकावर असणारा जो सेकंड जो क्वेश्चन आहे तो या ठिकाणी डील झालेला आहे. विथ द हॅक प्लस काय आहे अभ्यासाच्या बेसवर. नाव आता तिसरा क्वेश्चन जर तुम्ही पाहिला तर अगेन पुन्हा नद्या आणि नद्यांची जी माहिती आहे या नद्याच्या माहितीवर त्यांनी विचारलेलं आहे. परंतु इथे कसं आहे तर भारताचा नदी प्रणाली घेतलेली आहे. क्लिअर झाला. इकडे बघा जोड्या द्या. पुन्हा प्रश्न आले सिंधू, तापी, नर्मदा आणि कावेरी आणि इकडे काय आहे त्यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. सिंधू नदीची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघूया. पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी डोंगरातून उगम पावते का तर नाही. मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे उगम पावते का तर नाही. सिंधू नदी जी आहे ही उगम पावते तिबेट मधील मानस सरोवर जवळ उगम पावते बाबा. तर सिंधू नदीला ऑप्शन क्रमांक काय आहे या ठिकाणी 2 आहे. एला किती आहे तर इथे एला 2 आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांकाचे 2 आन्सर नाही आहेत. त्यानंतर जर तुम्ही पाहिला तापी, नर्मदा आणि कावेरी. ओके. तो कावेरी आपल्याला माहिती आहे कावेरी नदी कुठे आहे तर इकडे दक्षिण भारतामध्ये आहे. तर अर्थातच काय आहे ब्रह्मगिरी डोंगर रांगेतून तो कावेरीला काय आहे या ठिकाणी 4 म्हणजेच डीला काय आहे डीला आहे या ठिकाणी आपल्याला 4 आन्सर देता येतं. पण दोन्ही ठिकाणी काय आहे डीला 4 आहे. त्यानंतर तापी, तापी बैतूल सातपुडा पर्वतरांगेतील आहे आणि नर्मदा जी आहे ही नर्मदा तिला 4 आहे. येस. तो नर्मदा जी आहे ही त्या ठिकाणी मध्य प्रदेशातील अमरकंटक आणि तापी नदी बैतूल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतून काय करते या ठिकाणी वाहते. अशा पद्धतीने आन्सर क्रमांक जो आहे आपला किती आहे हा 4 आहे. आता आपल्याला समजून आलं की बाबा आन्सर क्रमांक 4 आहे. आता तुम्ही ॲज अ विद्यार्थी म्हणून काय लर्न करायचं की याच्या पाठीमागे क्वेश्चन विचारण्याची मनस्थिती बघा किंवा त्याचं माइंड बघा काय आहे. त्याच अँगलने आपल्याला पुढे कंटेंट सुद्धा डिस्कस करायचे आहेत. इथे बघा काही भारतातील महत्त्वाच्या नद्या मी तुम्हाला दिलेल्या आणि त्यांचे काही महत्त्वाचे की फीचर्स आहेत. आता सिंधू नदी उगम कुठे पावते तर तिबेट मानस सरोवराजवळून उगम पावते. याचे ॲडिशनली इन इन फ्युचरमध्ये जर जेव्हा काय प्रश्न येतील तुम्हाला, तर ॲडिशनली मध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती इन्फॉर्मेशन मात्र काय आहे या ठिकाणी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. मग याचे की फीचर काय आहेत? जगातील सर्वात मोठ्या नदी प्रणालीपैकी एक नदी प्रणाली आहे. तर आहे का? तर येस. सिंधू नदी प्रणाली एक महत्त्वाची नदी प्रणाली आहे. भारतातील सिंधू संस्कृती
याच नदीच्या काठावर बसलेली आहे का? तर येस. हे सुद्धा याचं काय आहे? महत्वाचं हे फीचर आहे. पाकिस्तानातील कराची जवळ अरबी समुद्राला मिळते. येस, ते सुद्धा इम्पोर्टंट आहे. आणि प्रमुख उपनद्या म्हणजे कोणत्या? झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. या काय आता महत्वाच्या तिच्या 5 उपनद्या आहेत. क्लिअर झाला? सो सिंधू नदी आणि तिचे महत्वाचे काय आहेत? ही असणारी की फीचर्स. आता उगम कुठे पावते? तर आपल्याला समजून आलं की तिबेटमध्ये उगम पावते आहे मानस सरोवर. तापी नदी बघा, सातपुडा पर्वतरांगेतील बैतूल जिल्ह्यात कुठे? तर मध्य प्रदेशामध्ये तापी नदी उगम पावते. रिफ्ट व्हॅली नदी म्हणजेच नर्मदेसोबत ते काय करते? अशी समांतर पद्धतीने त्या ठिकाणी वाहते. खंबाईतच्या आखातामध्ये गल्फ ऑफ खंबाईतमध्ये ते अरबी समुद्राला मिळते. साधारणतः एकूण लांबी जी आहे 724 किलोमीटर आहे. नाशिक आणि सुरत भागातून या ठिकाणी ती काय करते? आपल्याला वाहताना पाहायला भेटते. सो आय होप की नाशिक जिल्ह्यातून ही नदी वाहत नाहीये. इथे थोडंसं काय कर तसं ओके. सो ही सुरत वगैरे ह्या भागातून वाहते. हे काही महत्त्वाचे काय त्याचे की फीचर आहेत. त्यानंतर नर्मदा, अमरकंटक टेकड्या जी आहेत, अमरकंटक टेकड्या मध्य प्रदेशामधूनच वाहते. शुष्क प्रदेशामधून वाहते असा शब्द त्यांनी केलेला आहे. तर ईस्ट फ्लो न होता ती काय करते त्या ठिकाणी पश्चिम आता लक्षात ठेवा या तापी आणि नर्मदा ह्या दोन्ही ज्या नद्या आहेत ना, या दोन्ही नद्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत ना. क्लिअर झालं? सिंधू सुद्धा पश्चिमेकडेच वाहते. फक्त यातली एकच आहे ती कावेरी काय करते पूर्वेकडे वाहते. क्लिअर झालं? तो अशा दक्षिण भारताची काय आहे तिला गंगा म्हणून ओळखले जातं. बंगालच्या उपसागराला मिळते. मैत्री धरण, शिवसमुद्र धबधबा, कावेरी जलविवाद हे काही महत्त्वाचे तिचे फीचर आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे समजून आलेलं आहे. नाऊ धिस इज द मॅप. भारतातील काही महत्त्वाच्या ज्या नद्या आहेत मित्रांनो, या महत्त्वाच्या आणि प्रमुख नद्यांचा काय आहे मॅप तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता बघा इकडे वर आहे सिंधू नदी खोरं. ओके. इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे इथे जर तुम्ही पाहिलं तर बघा, इथे उत्तरेला आहे नर्मदा, त्यानंतर इथे आहे काय तापी आणि कावेरी जर तुम्ही पाहिलं तर हे बघा इथून या ठिकाणाहून अशी कावेरी उगम पावते आणि ही आपली काय आहे अशी सिंधू नदी आहे. क्लिअर झालं? मग ही आपली यमुना, ही आपली गंगा, इथे जर तुम्ही पाहिलं तर ही अशी ब्रह्मपुत्रा इकडे आलेली आहे. आणि मग या छोट्या-छोट्या ज्या नद्या आहेत महानदी, दामोदर, त्यानंतर इकडे बघा ही अशी चंबळ, इकडे बघा राजस्थानामध्ये अशी लुनी नदी वाहते. त्यानंतर छोटी आहे साबरमती वाहते. आपल्या महाराष्ट्रामध्ये इथे गोदावरी अशी वाहते. त्यानंतर भीमा, कृष्णा असे एकत्रित वाहतात. हां, ह्या काही महत्त्वाच्या नद्या आहेत हां. हे मॅप तुम्हाला मी दिलंच. सो अशा पद्धतीने आपल्याला ही गोष्ट समजून आलेली आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट वाला क्वेशन आहे खालील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या घनता आणि गुणोत्तर बरोबर आहेत असं दिलेलं आहे. अ, याच्यावर एक तरी क्वेशन असतो त्यामुळं याला दुसरा काही पर्याय नाही आहे. याला पाठांतराशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही आहे. चला बघूया. ठाणे, नाशिक, नांदेड आणि औरंगाबाद जिल्हा. आता तरी सुद्धा इथे एक्झामिनरने आपल्याला एक हॅक सोडलेला आहे. कोणता हॅक आहे? इथे जर तुम्ही पाहिलात, तर याच्यापैकी सर्वात विकसित सांगा बरं. विकसित जिल्हा कोणता आहे मित्रांनो सांगा बरं? तर अर्थातच ठाणे आहे. सर्वात विकसित जिल्हा ठाणे आहे. तर सर्वात जास्त कोणाची असायला पाहिजे? या ठिकाणी ठाण्याचीच असायला पाहिजे. लोकसंख्येची घनता जी आहे हे 886 म्हणतंय आणि 986 काय आहे लिंग गुणोत्तर आहे. भाई 886 चा प्रश्न येत नाही. ती 1000 पेक्षा जास्त आहे. ओके. 1100 समथिंग काहीतरी तिची काय लोकसंख्येची घनता आहे. त्यामुळे काय आहे या ठिकाणी ए चुकलेला आहे. ठाणे हा रॉन्ग दिलेली आहे त्यांनी मेथड. ती जी पेर आहे ठाण्याची ती काय केलेली आहे, चुकीची दिलेली आहे. मग जर ए चुकीचा जर असेल, तर मग या ठिकाणी ऑप्शन ए पण गेला. त्यानंतर ऑप्शन जो आहे हा पण गेला. त्यानंतर बी, सी, डी नाशिक, नांदेड आणि त्यानंतर औरंगाबाद येस. इथे काय आहे? डी करेक्ट आहे. तर इथे पर्याय क्रमांक काय आहे? 4. आता हा जो असतो ना मित्रांनो, याला फार असं काही डोकं लावायचं बिकॉज का याच्यामध्ये एक्सप्लेनेशन देण्यासारखं सुद्धा काही नाही आहे. इम्पोर्टंट गोष्ट ही आहे, की हा पाठांतराचा डेटा आहे. हा म्हणजे आपल्याला पाठच असणं गरजेचं आहे. क्लिअर झालं? सो आपण पुढे जाऊया. तरी सुद्धा ठाणेचं बघा या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ठाणे 1157 आहे. तर इथे त्यांनी काय 886 दिलं होतं बघा. ओके. नाशिक पण बरोबर आहे, नांदेड पण बरोबर आहे आणि औरंगाबाद सुद्धा बरोबर त्या ठिकाणी आहे. तो ट्रिक बघा, मुंबई, पुणे, ठाणे हा आजूबाजूचा प्रदेश जर असेल तर ऑब्व्हियसली या ठिकाणी घनता जास्त आहे. मराठवाडा आणि विदर्भ जर असेल, तर त्या ठिकाणी ऑब्व्हियसली घनता कमीच असणार आहे. थोडंसं काय करायचं लॉजिक लावायचं. असे प्रश्न लॉजिकने सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येतात. म्हणजे जर नाही समजलं तर आपण बघा कोणता एरिया जास्त विकसित आहे. तर विकसित असणाऱ्या एरियामध्ये काय लोकसंख्या जास्तच असणार आहे. ओके. लोकसंख्या घनता सुद्धा जास्त असते ना नाही? जास्त असणार आहे. नेक्स्ट वाला काय आहे? इष्टतम लोकसंख्या म्हणजेच काय आहे? पर्याप्त. पर्याप्त लोकसंख्येचा जो सिद्धांत आहे, याच्यावर काही विचारवंतांची मतं आहेत. अ, आणि त्या विचारवंताच्या मतावर आलेला काय हा प्रश्न आहे. क्लिअर झाला? आता हा प्रश्न कुठून आलाय मित्रांनो? तर हा प्रश्न आलेला आहे ह्युमन जिओग्राफी आणि ह्युमन जिओग्राफी पैकी
पॉप्युलेशन जो आहे म्हणजे लोकसंख्या जी आहे, लोकसंख्या वाढीचे जे सिद्धांत आहेत, त्या लोकसंख्या वाढीच्या सिद्धांतामधून काय आहे हा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी आल्याचं पाहायला भेटतो. तर बघूया काय म्हणतात कोण-कोण शास्त्रज्ञ जे आहेत. इथे जर पाहिलं तर बॉल्डिंग, डाल्टन, पीटरसन आणि कार्ल सँडर्स असे आहेत. जास्तीत जास्त आर्थिक परतावा, राहणीमानाचा दर्जा उंचावणे, जास्तीत जास्त समाजाचे कल्याण आणि प्रति डोई काय आहे या ठिकाणी जास्तीत जास्त इन्कम जी आहे. तो डाल्टन जो आहे, डाल्टनचा काय आहे प्रतिडोई जास्तीत जास्त उत्पादन. डाल्टन बिला बिला 4 कुठे आहे का? तर या ठिकाणी बिला 4 कुठे नाहीये. चला आता या नॉलेजच्या बेसवर याचा आन्सर घेऊया. काही महत्त्वाचे कीवर्ड्स बघा. बोल्डिंग काय म्हणतो आहे? मॅक्सिमाइज इन्कम पर हँड म्हणजे लोकांच्या हातामध्ये प्रति व्यक्ती जास्तीत जास्त इन्कम असणं म्हणजेच काय आहे? पर्याप्त लोकसंख्या होईल असं तो म्हणतो आहे. डाल्टन काय म्हणतोय? जीवनमानाचा स्तर जास्तीत जास्त असेल म्हणजेच काय आहे? त्या ठिकाणी इष्टतम लोकसंख्या आहे असं म्हणतोय. पीटरसन काय म्हणतोय? जास्तीत जास्त आर्थिक वाढ असणं म्हणजेच काय आहे? पर्याप्त लोकसंख्या आहे आणि सॅडर्स काय म्हणतोय? समाज कल्याण. आता सॅडर्सचा मतलब सॅडर्स म्हणतोय समाज कल्याण. तो कार्ल सॅडर्स जर तुम्ही पाहिलं तर इथे काय आहे? जास्तीत जास्त लोककल्याण. डी-ला 3 आहे. तो या ठिकाणी जर पाहिलं तर डी एकाच ठिकाणी 3 आहे. ते म्हणजे काय आहे? 2 पर्याय. ए त्यांनी सांगितलंय राहणीमानाचा दर्जा उंचावणं येस. बी काय म्हणतोय? 4 म्हणतोय प्रति डोई जास्तीत जास्त उत्पन्न आहे. अँड सीला 1 असं म्हणतोय. सो असा बाय डिफॉल्ट एखादा क्वेशन येतो. प्रत्येक वर्षी येईलच असं नाहीये. बट तरी सुद्धा याचा आन्सर काय आहे? या ठिकाणी सेकंड आहे. सेकंड आन्सर का आलं मित्रांनो? तर मी तुम्हाला इथे सांगितलेलं ही नोट्स आपली पॉवरफुल आहे. क्लिअर झाला मुद्दा? सो थोडंसं ॲडिशनल एक गोष्ट सांगून ठेवतो ती म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर लोकसंख्या वाढीचे विविध असे काय आहेत सिद्धांत आहेत. तर त्या सिद्धांतापैकी पर्याप्त लोकसंख्या हा एक आहे महत्त्वाचा सिद्धांत आहे. सो नाऊ इट्स टाईम टू द थँक यू अँड इट्स टाईम फॉर वोट. सो आय होप की हे जे 5 प्रश्न जे आहेत, हे 5 प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला मी दोन्ही अँगलने सोडवण्याचा प्रयत्न केला. एक म्हणजे क्वेशनचा नेचर, दुसरा क्वेशन कुठून आलेला आहे, तिसरा आपण सॉल्व्ह करताना नॉलेजच्या बेसवर आणि चौथा हॅकच्या बेसवर. अतिशय एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की या ठिकाणी क्वेशन रीड करत असताना क्वेशन कीवर्ड्स आणि ट्रॅप वाचणं तुमचं काम आहे आणि ती सवय मला वाटतं सगळ्यांनी लावून घेतली पाहिजे आहे. तो अशा पद्धतीने हा आपला लेक्चरचा जो सिलसिला जो आहे मित्रांनो, हा आपण असाच पुढे चालू ठेवणार आहे. आय होप की तुमच्या कमेंट्स आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न महत्त्वाचे आहेत. कारण की मेहनत तर खूप करतो आहे मी तुमच्यासाठी. पण मलाही समजणं गरजेचं आहे, की ही मला समजून येते का? क्लिअर झाला मुद्दा. तो नोट्स जे आहेत त्या ठिकाणी Telegramच्या ग्रुपमध्ये त्या ठिकाणी नोट्स टाकेलच. ओके. तुम्ही सुद्धा काय करायचंय तुमच्या समस्या ज्या असतील, जेवढ्या काही समस्या असतील त्या कमेंट करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत त्याला शेअर करा, ताकी त्यांना पण फायदा होऊ द्या. या ज्या ॲडिशनली ज्या नोट्स मी तुम्हाला दाखवतोय, त्या ॲडिशनली नोट्स दाखवण्याचा मतलब असा आहे, की ती संकल्पना ज्या संकल्पनेवर प्रश्न आलाय ना मित्रांनो, ती संकल्पना इन डिटेल्समध्ये काय करायची आपण स्टडी करायची. म्हणजे काय होईल, इन फ्युचरमध्ये त्या संकल्पनेवर जर प्रश्न आलाच, तर आपल्याला काय करतो आपल्या नोट्समधून या ठिकाणी येऊन क्वेशन सॉल्व्ह करता येईल. सो आय विश यू ऑल द बेस्ट. सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करा. तुमचे काही महत्त्वाचे जर प्रश्न असतील, तर ते कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी मेन्शन करा, ताकी माझ्याकडे येईल आणि काही तुमच्यानुसार जर काही बदल करायचे असतील आपल्याला, तर तेही मला समजून येईल. वन्स अगेन आय विश यू ऑल द बेस्ट. थँक यू सो मच. आपण नेक्स्ट सेशनला भेटूया. 2020 चीच क्वेशन पेपर पी-वाय-क्यू असेल, परंतु पार्ट नंबर त्याचा दुसरा असेल. त्यानंतर शेवटच्या 5 सेशनसाठी पार्ट नंबर त्या ठिकाणी तिसरा असेल. म्हणजे 15 क्वेशनसाठी आपण 3 सेशन करतोय. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी रिटेन्शन चांगलं होईल आणि आणि इफेक्टिव्ह स्टडी होईल. वन्स अगेन माय डिअर फ्रेंड्स, आय विश यू ऑल द बेस्ट. थँक यू सो मच. गॉड ब्लेस यू. आपण नेक्स्ट सेशनला भेटूया. थँक यू सो मच.